अरे तुम्ही का गेलात? मी आता करणंच होते. अगं राहू दे ग, माझी चहाची वेळ झालीच होती. म्हणलं चला दोघींचा टाकूया. तुला काही चकल्या किंवा चिवडा हवाय? नाही नाही नको, खायची सवय लागली ना तर वजन वाढेल. ऑलरेडी. काय बाई तुम्ही मुली ना एक एक घास असा मोजून खाता. फारच कॉन्शियस आहात ना तुम्ही. नाही म्हणजे आमच्या पिढीलाही तब्येतीची काळजी आहे, पण तुमच्या एवढी नाही आणि जरा उशिराच आली. मी आता चाललीये बाजारात, तू येतेस माझ्या बरोबर? मी? काय शॉपिंग करायचंय? शॉपिंग कसलं आलंय अगं, भाजी फळं घरातलं काय काय संपलंय ते फक्त घेऊन यायचंय. चल ना ग. नाही म्हणजे मी कधी गेली नाही ना, आमच्याकडे ड्रायव्हरच सगळं शॉपिंग करायचा. सो म्हणूनच म्हणते तू चल माझ्या बरोबर. आपल्या माणसांसाठी आपल्या स्वतःच्या हाताने वस्तू आणण्यात काय आनंद असतो ना, तो तुला कळेल. येतेस? चल, चहा संपला की निघू. मी आवरून देते, तू पण आवरून दे. डॅडी म्हणतात माझं काम कर म्हणून, पण कसं करू? घरात मी एकटी अशी कधी नसतेच. आई कायम कसल्या तरी कामात असतात. दुपारच्या झोपत सुद्धा नाहीत. अच्छा, म्हणजे आज तू माझ्याकडे सल्ला मागायला आलायस तर? येस. काय वाङ्मयावरती बोलायचा अधिकार अशा वाङ्मय शिकवणाऱ्या मंडळींचा असतो. म्हणजे वाङ्मय कसं असावं, ते कसं लिहिलं जावं, हे मंडळी चांगलं सांगतात. त्यासाठी स्वतः वाङ्मय निर्मिती करावी लागते असं काही नाही. पोचला, मारलेला तिरका बाण बरोबर पोचला. तिरका बाण नव्हता. बोला. कशाबद्दल सल्ला हवाय ते सांगशील तर? तुला माहितीये मी ते शेक्सपियरच्या मिडसमरचं मी भाषांतर केलेलं नाटक रंगभूमीवर धो धो चालते, माहितीये ना? हो. तू पाहिलंयस ते? हो. तुला आवडलंय ते? हो रे बाबा, पुढे बोल. हा, तर प्रॉब्लेम असा आहे की एका निर्मात्याला तो प्लॉट खूप आवडलेला आहे, त्याच्यावरती त्याला सिनेमा काढायचा. आता काय करायचं? म्हणजे तू आता माझ्या मताला एवढी किंमत देतोयस, मनपूर्वक आभार. अरे म्हणजे काय? पण काय रे अनिरुद्ध, मैत्रीतली चर्चा कशी हवी सांग? गरमागरम, खडाजंगी, एकमेकांचं उणं दुणं काढणारी, बरोबर ना? तर त्याच्यात खरी मजा. येस, एक्झॅक्टली. माझीही तुझ्याकडनं तीच अपेक्षा आहे. बरं, मला सांग की माझ्या या नाटकावरती, या गोष्टीवरती सिनेमा होऊ शकतो का? आणि समजा तो होऊ शकत असेल तर स्क्रीन प्ले लिहिताना किंवा संवाद लिहिताना मी काय करायला हवं? हे बघ, रंगमंच कसा बंदिस्त असतो, पण शूटिंगच्या लोकेशन्सचं तसं नसतं. म्हणजे तिथे जे स्वातंत्र्य असतं ना, त्याचा तुला मनमुराद उपयोग करून घेता यायला हवा. बर, एवढंच? आणि प्रत्यक्ष कंटेंट मध्ये काही बदल करायची गरज नाही? नाही, तसं आत्ता काही मला जाणवत नाहीये, पण आठवलं की नक्की सांगेन तुला. काय माहिती का, नाटक काय, सिनेमा काय, एकूण हा प्रकार सगळा महागडा असतो. मुख्य म्हणजे हा प्रेक्षकांनी स्वीकारावा लागतो. त्या दृष्टीने मी काय करायला हवं? काय रे, शेक्सपियरने तरी एवढा विचार केला असेल का रे? अरे निश्चित केला असेल. तुला एक माहिती आहे का? नाही, माहिती नसणारच, मला माहिती आहे ते. शेक्सपियर हा नुसता लेखक नव्हता, तो नटही होता. आणि मुख्य म्हणजे त्याचा उदरनिर्वाह जो चालायचा ना, तो त्याच्यातल्या नटाच्या जीवावरती चालायचा. शेक्सपियरच्या बाबतीत तुला एक मी जबरदस्त किस्सा सांगतो. नाही, लेकिन वो किस्सा फिर कभी. अगं सगळं काय आजच्याच भेटीत सांगितलं पाहिजे काय? उद्या काहीतरी हवं की नाही डिस्कशन साठी? उद्या खडाजंगी हवी की नको? हा, चलो बाय बाय, सी यू. मधुरा, मधुरा, आले. चल उशीर होतोय. ओके. मंदार, मी काय म्हणतेय, सुशांतच्या लग्नाची तारीख वार जो काय ठरवते, आय थिंक मी लग्नाची खरेदीला सुरुवात करते. येस येस, तुला हवं ते कर. एस्पेशली विनीसाठी जे शॉपिंग करायचंय ना, ते सगळं सिलेक्शन मलाच करायचंय. आय थिंक आय जस्ट स्टार्ट विथ ऑल दॅट. गो अहेड. सुशांत आपल्या घरातला सर्वात धाकटा मुलगा आहे आणि त्याच्या बायकोसाठी सगळं द बेस्ट व्हायलाच पाहिजे. आणि माझ्या बायकोसाठी
तुझ्या बायकोसाठी द बेस्ट हजबंड मिळालाय ना, आय थिंक दॅट्स जस्ट इनफ फॉर मी. स्मॅर्ट गर्ल. बरं, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विनी जरी सरदेसाईंच्या घरची मुलगी असली ना, तरी ती आता कामतांच्या घरची सून होणार आहे. तेव्हा तिला सालंकृत सजवणं हे कामतांचं काम आहे. राईट? राईट अगेन. हे बघ, पण या सगळ्या प्लॅनिंग मध्ये माझा काय रोल आहे? तुझा रोल सर्वात महत्वाचा, प्रोव्हायडर, दाता. हे बघ सुशांत, माझा एकुलता एक भाऊ आहे, त्यामुळे तू खर्चाचा विचारच करू नकोस. ओके? ओके, थँक्यू. चल. हो हो, नाही नाही, मी अगदी लिस्टच पाठवते तुमच्याकडे. हो, बरं बरं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ज्योती, आपल्याला विनीच्या लग्नाची खूप तयारी करायची आहे, म्हणजे आत्तापासून करूया, म्हणजे नंतर घोळ व्हायला नको. चालेल, आपण सगळ्या गोष्टी आधीच ठरवून टाकूया ना, म्हणजे मग कामं वाटून घेता येतील. बरोबर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा घेशील ना? चालेल. ए ज्योती, काकी मला पण सांगा ना, मी तुम्हाला मदत करेन. ज्योती, सगळ्यात आधी म्हणजे आपल्याला विनीच्या कपड्यांची तयारी करायला पाहिजे. अगं, इतके फंक्शन्स असणार आहेत, म्हणजे संगीत, व्याही भोजन, लग्नाचा दिवस, मेहंदी. प्रत्येक फंक्शनला नवीन ड्रेस हवा नाही का? मी बघ, मी 2-3 ना डिझायनर्सची नावं काढले, तू त्यांना भेटून घे. विनी बरोबर भेट त्यांना, म्हणजे नंतर टेन्शन नको आपल्याला. आणि सगळं फायनलाइज कर, म्हणजे जो जो ड्रेस असेल त्याच्याबरोबरची ॲक्सेसरीज, पर्सेस, जे काय असेल ते. चालेल. आणि मला काय वाटतं माहितीये का, आपण ना विनीला फक्त डायमंड्स आणि प्लॅटिनम असे सेट्स बनवूया, म्हणजे असे क्लासिक वाटेल नाही? हो. प्लॅटिनम ज्वेलरी मस्तच दिसेल, पण ती बरीच एक्सपेन्सिव्ह असते ना? हो. हो, एक्सपेन्सिव्ह असते. पण काय ना मुक्ता, आपण एक्सपेन्सेसचा विचार करत नाही का? कारण आपल्याला सोशल स्टेटस जे असतं तेही जपावं लागतं. आता आमच्या विनीचं लग्न म्हणजे क्रीम ऑफ क्राऊड लग्नाला येणार, मग ते लग्नाला आल्यानंतर ते बोलले पाहिजे की नाही, वाह काय तयारी आहे लग्नाची म्हणून. एनिवे, तुला हे सांगण्यात काय अर्थ मम्मा, मी काय म्हणते, आपण मेनू काहीच ठरवला नाही. अगं हो बाई, ते सगळ्यात महत्वाचं, म्हणजे लोकांना जेवण आवडतं ना. गुड मॉर्निंग. नाही, गायत्री कुठे? आई पोथी वाचतायत. बाबा, नाश्ता मी केलाय, मला माहित नाही कसं झालंय. थँक्यू. कसा झालाय? अरे आधी खाऊ दे तर खरं. छान. आमच्या घरी ना मम्मा आमची सुगरणच. दीदीला पण छान जेवण करता यायचं, पण मी खायला आवडतं. नाही, ते काम कुणीतरी करायला हवंच नाही का? म्हणूनच मला टेन्शन आलं होतं. पण बाबा, खरंच चांगला झालाय ना उपमा? परफेक्ट. ते गायत्री पोथी वगैरे वाचते म्हणजे काय सहज ना? नाही, सहजच. बरेच दिवस झाले म्हणत होत्या की समर्थांची पोथी वाचायची, तर मी म्हटलं आज वेळ आहे ना, मी बनवते नाश्ता. त्यामुळे वेळेवर तरी नाश्ता मिळाला मला. बाबा, अजून वाढू? पण मला उशीर झालाय, पोट भरलंय माझं. गायत्रीचं सांग, मी गेलो म्हणून. चल, बाय बाय. बाय. हे गेले? हो, आत्ताच. नाश्ता केला ना त्यांनी? उपमा केलायस? हो. आज तुझ्यामुळे माझी पोथी छान वाचून झाली बघ. खूप छान वाटलं. बस तू घे ना. हो. थँक्यू. वा वा, खूप छान वाटतंय. अगं प्रीती, तू
उपम्यात मीठच घातलं नाहीयेस. हो, मीठ नाहीये उपम्यात. पण बाबा काहीच बोलले नाहीत. पोटभर खाल्लं आणि गेले. तू केलास ना उपमा, म्हणून ते खाऊन गेले. हे सगळं बोलणं, रागवणं वगैरे असतं ना, ते सगळं फक्त माझ्यापाशी असतं त्यांचं. काय हरकत नाही, मी सारखा करून आणते, मग आपण खाऊया. अगं ठीक आहे, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. आशिषच्या बाबांचं मन खरंच किती मोठं आहे. मला वाईट वाटेल म्हणून ते एक शब्दानेही काही बोलले नाहीत. या घरातली माणसं खरंच किती चांगली आहेत. मीच चुकीचा विचार करते. काय ग ज्योती, आज एवढ्या सगळ्या कपड्यांना इस्त्री करत बसलेलीस. अगं आपल्याकडे दर 2 दिवसांनी धोबी येतो, त्याला का नाही दिलंय? असंच ग. खरं सांगू का, मला ना स्वतःची कामं स्वतःच करायला आवडतात. म्हणजे मामाच्या घरी होते तेव्हाही माझी कामं मीच करायचे. आणि आपल्याकडे तर प्रत्येक गोष्टीला एवढी माणसं आहेत ना, मग आपण काय करायचं, बोर होतं. म्हणून असंच माझे पप्पा पण हेच म्हणतात की प्रत्येकाने स्वतःची कामं स्वतःच करावी. म्हणजे कसं कोणावरती डिपेंडेंट राहायला नको ना. पण ज्योती, मला तुझं खरंच खूप कौतुक वाटतं. एवढा मोठा इंडस्ट्रियलिस्टची मुलगी असूनही तुला श्रीमंतीचा गर्व अजिबात नाही. तुझ्या वागण्यात, बोलण्यात कशातही शो ऑफ करण्याची वृत्तीही नाही. हे असं कसं? माहित नाही. आणि हे बरोबर आहे की वाईट आहे हेही मला माहित नाही. पण लहानपणापासून मी अशीच आहे. आणि गंमत म्हणजे मी हे सगळं असं वागते ना, म्हणून मम्मा आणि डॅडी मला खूप ओरडायचे. पण या उलट प्रीती आहे, 1 नंबरचा लाडोब आहे ती. माहितीये, कुठलंही काम करायचा एवढा आळस आहे ना तिला. आता त्या रणदिव्यांच्या घरी जाऊन ती काय करते काय माहित. पण एक मात्र आहे, म्हणजे आमच्या दोघींच्या स्वभावात कितीही फरक असला ना, तरी आमच्या दोघींचं खूप छान जमतं. पण त्याचं क्रेडिटही तुलाच जातं, कारण तुझं सगळ्यांशी पटतं. खरंच ज्योती, मी अगदी मनापासून सांगते तुला, ज्योती, तुझ्याऐवजी कुठलीही दुसरी मुलगी असती ना, तर तिने श्रीमंतीचा खूप तोरा मिरवला असता. आणि तोही माझ्यासमोर. पण तू वेगळीच आहेस. आणि म्हणूनच या घरात मला तुझा खूप आधार वाटतो. मलाही तुझा. बोला दिवाकर साहेब, काय सेवा करू आपली? नाही, सेवा नाही, पण थोडीशी मदत हवी होती. आमच्या विनीचं लग्न ठरलं, तुम्हाला माहिती आहे का? अरे कॉंग्रॅच्युलेशन्स, दॅट्स अ ग्रेट न्यूज दिवाकर साहेब. थँक्स. म्हणजे कामत ग्रुपचे कामत आहेत ना, त्यांचा धाकटा मुलगा सुशांत कामत, तुम्ही ओळखता त्याला? हो, आय सी. नाही, ओळखतो, कारण काही बिझनेस मीटिंग्समध्ये, सेमिनार्समध्ये, एखाद्या फंक्शनमध्ये भेट झाली आहे माझी. बट ही इज अ व्हेरी नाईस बॉय. हां. तर दुसरं काय नाही, थोडी पैशांची गरज होती, तेव्हा आमचे पैसे जर का आम्हाला तुम्ही दिलेत तर. दिले? खरंच? हो, खरंच म्हणजे काय दिवाकर साहेब, 100%. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि दिवाकर साहेब, तुम्हाला आता मी एक गुड न्यूज देतो. हां, बोला. त्या आनंद जोशीच्या मदतीने गोवर्धनला घरी बसवण्याची सगळी व्यवस्था मी केलेली आहे. त्यामुळे आता तुमची ती काळजी सुद्धा मिटली. अरुणराव, तसं खरंच झालं तर खूपच चांगलं आहे. म्हणजे त्या माणसाचं तोंड मला रोज बघावं तरी नाही लागणार. एनिवे, थँक्स लॉट. थँक्स फॉर एव्हरीथिंग. यू आर ऑलवेज वेलकम दिवाकर साहेब. दिवाकर साहेब, आपल्या नशिबात आता पुढे काय वाढून ठेवलंय
याची त्या गोवर्धनला कल्पना सुद्धा नसेल. ही इज फिनिश्ड. ही इज फिनिश्ड फॉर एव्हर. हॅलो राजू, विजय बोलतोय. ओ विचाराव. ओ आज कुठे तुम्ही? ओ ते पोलीस शोधतात तुम्हाला. माहितीये मला, शोधू देत आणि पकडलं तर पकडू देत. सगळं खरं सांगून मोकळा होऊन जाईल. चायला लफडं त्या सागरचं आणि मी कशाला त्या टेन्शन घेऊ यार. हे बघ, मी चाललोय गोव्याला. तिकडे जाऊन मस्त धमाल करणार आहे आणि पैसे संपले की परत येईल. हो, पैसे आहेत का तुमच्याकडे? एवढं सांगू शकतो की सध्या खिसा तुडुंब भरलाय. आता मस्त एन्जॉय करणार आणि खिसा रिकामा झाला की परत येईल. बाय. हॅलो हॅलो इथे. बोला, आज कशी काय आलीस? तुझी आठवण आली म्हणून आले. अगं परवाच ना आली होतीस. सारखी सारखी आलीस तर सासू काय म्हणेल? काही म्हणणार नाही, त्या खूप चांगल्या आहेत ग. तरी सुद्धा आलीस की नाही? मम्मा, तिथे सगळे आहेत, तू नाही आहेस ना. आय मिस यू लॉट. खरंच मला पण तुझी आणि दीदीची सारखी आठवण येते. बरं ते जाऊ दे, मला सांग तू कशी आहेस? खूप छान, मजेत. मम्मा, काल मी चक्क बाजारात गेले होते भाजी आणायला. आणि ना 125 रुपयाची भाजी 100 रुपयात कशी आणायची हे शिकले मी. किती बदललीस ग. खरंच पूर्वी एखादी वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजे, मग ती दाम दुप्पट देऊन देखील आणायचीस. हो. आणि आता? आता नाही, आता बार्गेनिंग करायला शिकले. 12 रुपयाची भाजी 10 रुपयात आणली तर किती आनंद वाटतो ना, हे कळलंय मला. चला, म्हणजे पैशाची किंमत कळली तुला. पैशाची पण, श्रमांची पण. खरंच खूप बदललीस. घे चहा घे. हो. किती झाले मग? एक मिनिट. तू विजय ना रे? कधीपासून शोधत होतो तुला. तुम्ही? मी इन्स्पेक्टर पांडे. चला विजय साहेब, चला.